स्मृतिगंध आणि जाई काजळ प्रस्तुत प्रोवर्तन संवाद प्रवर्तक स्त्रियांशी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी समीरा गुजर जोशी आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. नुकतंच मी एक पुस्तक वाचलं, मॅडम कमिशनर, आणि या पुस्तकामध्ये मी अक्षरशः बुडून गेले. या ज्या मॅडम कमिशनर आहेत त्या अर्थातच एक अतिशय डॅशिंग पोलीस अधिकारी आहेत, पण त्याचबरोबर आपलं स्त्रीत्व जपणाऱ्या सुद्धा आहेत. आणि हीच गोष्ट मला अतिशय भावली. त्यांच्या व्यक्तिमत्वाचं वर्णन कसं करावं याचा विचार करत असताना त्यांच्याच पुस्तकाच्या शेवटी असलेल्या 4 ओळी मला सापडल्या आणि मला वाटलं हो, कदाचित हेच त्यांचं समर्पक वर्णन आहे. माया अँजेलो या अमेरिकन कवयित्रीच्या या ओळी आहेत आणि ती असं म्हणते, माय मिशन इन लाईफ इज नॉट ओनली टू सर्वाईव्ह बट टू थ्राईव्ह. माय मिशन इन लाईफ इज नॉट ओनली टू सर्वाईव्ह बट थ्राईव्ह अँड टू डू सो with some passion, some compassion, some humor and some style. आणि मला वाटतं या सगळ्या गोष्टी ज्यांच्यामध्ये आहेत, ज्यांनी पोलीस दलामध्ये जेव्हा कामाला सुरुवात केली तेव्हा तिथे महिलांनी सर्वाईव्ह करणं हे सुद्धा अवघड होतं, पण त्यांनी शिखर गाठून दाखवलं, तेही आपल्यातली पॅशन कायम ठेवून, लोकांप्रती कंपॅशन ठेवून आणि अतिशय ग्रेसफुली, अतिशय स्टाईलमध्ये आयुष्यात चेहऱ्यावरचं हास्य आणि ह्युमर जपत आपण स्वागत करूया मीरा चड्डा बोरवणकर यांचं. नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमामध्ये खूप मनापासून स्वागत आणि इतकं छान वाटतं आहे, तुमच्याशी गप्पा मारण्याची संधी मिळते आहे यासाठी. हा मला वाटतं या कार्यक्रमाचा, या आमच्या मालिकेचाही एक खूप महत्त्वाचा एपिसोड आहे असं मी म्हणेन. आणि आत्ता मी ज्या पुस्तकाचा उल्लेख केला, खरं तर इंडियन पोलीस चीफ अशी तुमची ओळख करून देण्याबरोबर मला वाटतं त्याला लेखिका हेही बिरुद आता लावायला हवं, कारण मॅडम कमिशनर हे तुमचं 3रं पुस्तक आहे. या आधीची 2 पुस्तकं, त्यामध्ये इन्स्पेक्टर चौगुले सारखं एक अतिशय वेगळ्या पद्धतीचं पुस्तक की ज्यामध्ये तुम्ही हँडल केलेल्या अनेक पोलीस केसेसचा उल्लेख आहे, किंवा लिव्ज ऑफ लाईफ सारखं पुस्तक की ज्यामध्ये खरोखर तरुणींनी काय शिकावं, तरुणांनी काय घ्यावं याविषयीचे खूप उत्तम, ज्याला आपण लाईफ लेसन्स म्हणू, अशा पद्धतीचं हे पुस्तक आहे. आणि हेही पुस्तक इतकं सुंदर आहे, तर सगळ्यात आधी त्यासाठी एक वाचक म्हणून माझ्याकडून आभार, इतकं सुंदर पुस्तक दिल्याबद्दल. धन्यवाद. हे पुस्तक एखाद्या कादंबरीसारखं वाटतं. त्यातल्या सगळ्या घटना सत्य आहेत आणि तुम्ही ज्या निर्भीडपणे तुमची कारकीर्द केलीत तितक्याच निर्भीडपणे त्यात अनेक गोष्टींचा उल्लेखही आहे. तर या सगळ्याविषयी मला तुमच्याशी बोलायचं आहे. पण हे पुस्तक ज्या एका वळणावरती सुरू होतं, तुम्ही पोलीस दलाच्या ट्रेनिंगसाठी जाणं, तर त्याच्या अलीकडची स्टोरी पण मला समजून घ्यायची, अलीकडची कहाणी जाणून घ्यायची. तुम्हाला बालपणामध्ये अर्थात पोलीस दलामध्ये तुमचे वडील असल्यामुळे युनिफॉर्म घरातच परिचयाचा होता, पण असं काय होतं की या युनिफॉर्मने तुम्हाला इतकं अट्रॅक्ट केलं? तर तसं मला युनिफॉर्म अट्रॅक्ट करायचं, पण माझे घरात म्हणजे माझ्या वडिलांचा काय म्हणणं होता की आम्ही 2 बहिणी आहोत, 2 भाऊ आहोत, की सिव्हिल सर्व्हिसेस जे आहेत म्हणजे IAS IPS म्हणा, UPSC मार्फत जी परीक्षा घेण्यात येते, तर वडिलांना वाटायचे की हा एक चांगला करिअर आहे, तर तुम्ही सिव्हिल सर्वंट व्हा. माझी बहीण माझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठी आहे. तिने घेतला इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस, त्या इन्कम टॅक्समध्ये गेल्या आणि सेंट्रल ब्युरो ऑफ डायरेक्ट टॅक्सचे चीफ म्हणून त्या रिटायर झाल्या. मला जेव्हा सिलेक्शनची वेळ आली तर तिथे मी चुकले आणि मी नेहमी मुलाशी हे शेअर करते की मला माझा स्वतःचा कळ जो होता, नॅचरल फ्लेअर पोलीस च्या तर्फे होता, पण मी कोणता करिअर फर्स्ट टाइम चूज केला, इंडियन ऑडिट्स अँड अकाउंट्स. एकदम डेस्क जॉब आणि अकाउंट्स, आणि आय हॅव नो हेड फॉर अकाउंट्स. तर तिथे मी चुकले, परत बसले परीक्षेला, आणि मग जेव्हा मी पास झाले तर दुसरी वेळ मग मी आपला माझ्या जो मनापासून जो मला आवडत होता युनिफॉर्म, त्याच्या करिअर मी IPS सिलेक्ट केला. म्हणून मी सारखा मुलांना सांगते की जेव्हा तुम्ही MPSC किंवा UPSCचा फॉर्म भरताय तर पहिलेच विचार करा की तुम्हाला कोणता करिअर आवडतं, कोणत्या करिअरसाठी तुम्ही सुटेबल आहात. मी चुकले आहेत आणि म्हणजे इट्स व्हेरी फॉर्च्युनेट की दुसरी वेळ मी पास झाले. ही परीक्षा MPSC UPSCची कठीण आहे, तर पहिली वेळच सिलेक्शन, आपला आतला आवाज काय आहे ते ओळखायला पाहिजे आणि थोडं विचारपूर्वक. मला वाटतं मी आय वॉज व्हेरी इमॅच्युअर, तर तसा ना करता तुम्ही विचार करून आणि आपली कळ पाहून त्याप्रमाणे फॉर्ममध्ये आपली प्रेफरन्स ते तुम्ही भरा.
पण ज्यावेळेस तुम्ही विचार केलात की मला IPS व्हायचं आहे, तर फारच कमी महिला त्यावेळेस पोलीस दलामध्ये होत्या. तर किती विरोध झाला, आजूबाजूच्यांची काय प्रतिक्रिया होती आणि यांनी कुठे डगमगायला नाही का झालं की अरे बापरे, आपण हे पहिल्यांदाच करणार आहोत? तर एक तर मी करिअर चेंज करत होते. हम्म. इंडियन ऑडिट्स अँड अकाउंट्सची माझी 1 वर्षाची ट्रेनिंग संपत आली होती ज्यावेळी IPS मध्ये मी पास झाले. तर एकदा चुकले दुसरी वेळ चुकू नये अशी माझी भूमिका होती. माझ्या वडिलांचं म्हणणं होता की पोलीस खाता महिलासाठी मुलीसाठी चांगला नाही, तू विचार कर. मी म्हटलं आता मी विचार केलेलाच आहे. पण विशेष जे मला अडचण आली आणि ज्यामध्ये मला नेगेटिव्ह मेसेजेस मिळाले की 1981चे भारतीय पोलीस सेवेत म्हणजे IPS मधले बॅचमध्ये मी एकमेव महिला होते आणि माझे बरोबरचे जवळ सुमारे 70 अधिकारी होते अंडर ट्रेनिंग, त्यांना आपण प्रोबेशनर म्हणतो. ते काय म्हणायचे की तुझ्यासाठी इंडियन ऑडिट्स अँड अकाउंट्स, बिकॉज यू आर ए गर्ल, यू आर ए वुमन, तो जास्ती सुटेबल करिअर होता. तू चुकलेली आहे, तू इथे जे IPS मध्ये येऊ लागली आहेत आणि तुझा म्हणणं आहे की मी IPS अधिकारी म्हणून, तर हा पुरुष प्रधान खातं आहे, तर तू परत जा. तर हा नेगेटिव्ह मेसेज मला सर्वातून जास्ती ट्रेनिंगचा 1 वर्ष जो आमच्या हैदराबाद नॅशनल पोलीस अकॅडमीमध्ये असतो तिथे मला मिळालं. पण तसं मी म्हणजे आय जस्ट इग्नोर्ड. पण नेगेटिव्ह मेसेजेस ट्रेनिंगमध्ये मोठ्या प्रमाणावर मिळाले. पण तुम्ही ज्या पद्धतीने त्या अतिशय मेल डॉमिनेटेड तर होतच पूर्ण वातावरण, पण त्यामध्ये फिजिकल एन्ड्युरन्स हा इतका महत्वाचा आहे आणि शारीरिक क्षमता एका स्त्रीची ही अनेकदा त्याच्यावर प्रश्नचिन्ह उमटवलं जातं. म्हणजे स्त्री पुरुष तुलना ही जेव्हा होते तेव्हा पहिला मुद्दा हाच असतो की शेवटी तुम्ही नाजूक असता, शेवटी तुम्ही कमकुवत असता. तर त्याच्याशी तुम्ही ज्या पद्धतीने फाईट केला आहे, तो तुम्ही स्वतःला सिद्ध करण्यासाठी जी मेहनत घेतली, ती या पुस्तकात तर मी अनेक त्यातले किस्से वाचलेले आहेत. पण मला खास करून म्हणजे थक्क व्हायला झालं जेव्हा उस्ताद यादवजींबरोबरचा किस्सा मी वाचला, रोप क्लाइम्बिंग तुम्ही करत असतानाचा. तर तो जरा आम्हाला सांगाल का? पहा, पोलीस ट्रेनिंगमध्ये उस्ताद जो आहे तो फिजिकल ट्रेनिंगचा इन्चार्ज असतो आणि तो फार महत्वाचा असतो. तर यादव उस्तादला काय वाटला, एकच महिला अधिकारी आहेत आणि त्यांची जी फिजिकल फिटनेस आहे तो मिडल लेवलची आहे. मी खाली एकदम नव्हते, कारण मी लहानपणी क्रिकेट खेळायचे, घुडसवारी करायचं, शूटिंगमध्ये माझा हात चांगला होता. तर त्यांचा असा म्हणजे फोकस होता की हा अगोदरच मिडल लेवल आहे, आपण हिला वर आणायचं. तर जो हे होता रोप क्लाइम्बिंग म्हणजे उंच रस्सी असते, मला वर जावं लागतं. हां, त्यात मी कमी पडत होते आणि मला आता असं सांगण्यात आलंय की महिलाचे लेग्स आर स्ट्रॉंगर दॅन हँड्स. तर रोप क्लाइम्बिंगला दोघे लागतात, पाय आणि हात. तर थोडा मला अवघड गेला. तर जाधव सरकार उस्ताद मला प्रोत्साहित करायचे, असं नाही की नाही जमणार तर राहू द्या, जाऊ द्या. तर शेवटी एक दिवस जेव्हा मी वर पोचले त्याच वेळी बाय चान्स पोलीस बिगुल वाचला. बिगल जेव्हा वाजतो आणि संध्याकाळची वेळ होती, त्यावेळी आमचा फ्लॅग जो आहे तो हळूहळू हळूहळू खाली घेण्यात येतं आणि त्याला फोल्ड करून नेक्स्ट मॉर्निंग बिगुलचे दरम्यान त्याला आपण वर आणतो. तर तो काहीतरी 3 मिनिटाचे वेळ असते. 3 मिनिटं आपल्याला कमी वाटतात, पण ज्यावेळी तुम्ही रोपला वर गेलेला आहात आणि तिथे उस्ताद खाली येऊन म्हणतो, मीरा साहब आप ऊपरी रहेंगे, तर मला वाटलं काय करतात, मला तर खाली यायचे होता. तर मी पाहते तर जेवढे अधिकारी, कोणी टेनिस खेळत होता, कोणी आपले फिजिकल फिटनेससाठी तयारी करत होते, ते सर्व थांबले, कारण उस्ताद जोराने बोलले, मीरा साहब आप ऊपरी रहेंगे. मग सर्व बघू लागले आणि मग मला समजला की हा बेसिकली उस्ताद इज शेअरिंग हिज अचीवमेंट, की पहा मी एका लेडी ऑफिसरला कठीण होता, परंतु आय कुड मोटिवेट हर टू रीच द टॉप. सो तो माझ्यासाठी पण एक फार मिनिंगफुल, जरी कठीण होता 3 मिनिटं माझ्यासाठी वर राहणं, पण आय अंडरस्टूड द इम्पॉर्टन्स ऑफ उस्ताद, इम्पॉर्टन्स ऑफ टीचर, इम्पॉर्टन्स ऑफ अचीवमेंट. तर तो मी हा पुस्तकात लिहिलेला आहे. फार म्हणजे आता ऐकतानाही पुन्हा माझ्या अंगावरती काटा आला की त्यासाठी खूप धाडस पाहिजे आणि एका स्त्रीसाठी हे करून दाखवणं. म्हणजे मला वाटतं की द्रोणाचार्यांनी जितक्या अभिमानाने अर्जुनाला दाखवलं असेल जगाला, तितक्या अभिमानाने उस्तादजींनी तुमचा हा पराक्रम सगळ्यांसोबत शेअर केला असेल. पण
एका स्त्रीसाठी फिजिकल एन्ड्युरन्सकडे तुम्ही कसं बघता आणि काय सांगाल स्त्रियांना? आपण खरंच कमकुवत असतो का? माझं मत आहे की तुम्ही हे नेगेटिव्ह की आम्ही कमी आहोत, वी आर वीक ह्याच्यात पडू नका. मी काय पडले नाही, पण जेवढी तुमची कपॅसिटी आहे त्याला वाढवता येते का आणि स्वतःला फिट ठेवता येते का? सी, आय हॅव 2 चिल्ड्रन, 2 बॉयज. माझ्या आयुष्यात 2 वेळेच वजन वाढला ड्युरिंग प्रेग्नन्सी. अदरवाईज मी वॉकिंगला फार पंक्च्युअल आहे आणि आत्ता सध्या मला असं ॲडवाईज करण्यात आलं आय शुड वेट लिफ्ट बिकॉज एज झाल्यावर आपली मसल्स वीक होतात. सो मी काय फार जास्ती फिजिकल फिटनेससाठी गेले नाही, पण आय ऑलवेज मेंटेन्ड न्यूट्रिशन. म्हणजे तुम्ही काय जेवताय, वेळेवर जेवताय की नाही, आणि सम फॉर्म ऑफ एक्सरसाइज, योगा, वॉकिंग. मला स्विमिंग फार आवडते, पोहायला मी उन्हाळ्यात जाते, आणि सध्या वेट लिफ्टिंग. बिकॉज आय ऑल्सो फील तुम्ही जिथे कुठे काम करता, घरी काम करत असणार किंवा ऑफिसमध्ये जात असणार, इफ यू आर फिजिकली फिट, यू आर मेंटली अलर्ट, तुम्ही कॉन्फिडंट, आणि परफॉर्मन्स जी आहे ती चांगली होते, थकान कमी येते. नक्कीच. मग या बाबतीत एक जागरूकता बाळगणं हे खूप गरजेचं आहे. अनेकदा आपल्याकडे महिला फार गोष्टी स्वतःच्या बाबतीत टेकन फॉर ग्रँटेड घेतात, स्वतःकडे दुर्लक्ष करतात, तर ते नाही करायला. अगदी नाही. आणि एस्पेशली फिजिकल फिटनेस ही लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आहे, ह्याचा फायदा फार आहे. तुमच्या करिअरमध्ये अनेक चॅलेंजेस आहेत, खूप अशी अवघड वळणं आहेत. अगदी सुरुवातीच्या वळणाविषयी तुम्ही या पुस्तकात सांगितलंय तसं की नाशिकमध्ये जेव्हा तुम्ही पुढच्या तुमच्या प्रशिक्षणासाठी गेलात आणि तुमच्या जे लक्षात आलं की आपल्याकडे प्रशिक्षण जे पोलिसांचं होतं त्यामध्ये काही त्रुटी आहेत. आता इतक्या वर्षाच्या अनुभवानंतर आणि तुम्ही स्वतः प्रशिक्षक म्हणून कामही केल्यानंतर तर तुम्हाला त्या नक्कीच आणखीन जाणवल्या असतील. तर काय मागे वळून बघताना त्या ट्रेनिंगच्या दिवसांविषयी वाटतं? तर काही वेळ पोलीस आणि बाकीचे शासकीय खात्यात सुद्धा ट्रेनिंगमध्ये बेस्ट ऑफिसर्स जात नाही आणि आपण ट्रेनिंगला थोडाफार दुर्लक्ष करतो. हा एवढा महत्त्वाचा मुद्दा आहे. जर आपण समजा कॉन्स्टेबलला संविधानाबद्दल बोललो नाही आणि सतत बोलत राहिलो नाही, तर त्यांना काय वाटतं थोडे दिवसाने की त्यांची अकाउंटेबिलिटी कॉन्स्टिट्यूशनला नाही, त्यांची अकाउंटेबिलिटी पॉलिटिकल लीडरला आहे, त्यांची अकाउंटेबिलिटी नागरिकांना नाही. तर ट्रेनिंगकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि ज्यावेळी मी ट्रेनिंगला होते तर मला नाशिकला काय वाटलं की आमचे जे प्रॉसिक्युटर्स होते त्यांच्या स्वतःची नॉलेज अबाउट लेटेस्ट कोर्ट जजमेंट्स बरोबर नव्हते. तर आता इंटरनेट आल्यामुळे आपण ते टाळू शकतो, कारण नेटवर लेटेस्ट सुप्रीम कोर्टच्या जजमेंट्स वगैरे आहेत, आपल्याला सर्च करता येते. पण ट्रेनिंगकडे स्पेशली पोलिसांची ट्रेनिंग अबाउट सेन्सिटिव्हिटी, म्हणजे नागरिकांशी तुम्ही कसे वागावं, आणि संविधानाच्या चांगल्या प्रकारे ज्ञान, पोलीसचे जे स्पेशल सब्जेक्ट आहे लॉ, फॉरेन्सिक, हे तर ह्याच्यावर सर्वांवर भर दिला पाहिजे. त्यावेळी मला असमाधान वाटलं. आत्ता आपण काही पाऊल उचललेले आहेत महाराष्ट्रामध्ये किंवा आणखीन राज्यात, पण ट्रेनिंगला अजून भर देण्याची गरज आहे. नक्कीच. पोलीस दलातली पहिल्यांदा अशी घडलेली घटना की एक जिल्हा एका महिला ऑफिसरकडे दिला गेला सांभाळण्यासाठी, तर या गोष्टीचं तेव्हा तुम्हाला दडपण आलं होतं का? इतकी मोठी जबाबदारी आणि तीही पहिल्यांदा एक महिला म्हणून आपण पेलतो. नाही, दडपण अगदी आला नाही. खरं म्हणजे तर मी हट्ट केला होता. मी मुंबईला 5 वर्ष DCP म्हणून काम करत होते. DCP पोर्ट, DCP झोन, DCP क्राईम ब्रांच, प्रिव्हेंटिव्ह. तर मला वाटलं आता मला जिल्हा प्रमुख व्हायचेच आहे. कारण जसे IAS मध्ये तुम्ही डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट किंवा कलेक्टर जर झालं नाही तर तुमच्या करिअर कम्प्लीट नाही, तसं पोलीसमध्ये जोपर्यंत तुम्ही इंडिपेंडंट जिल्हा पोलीस प्रमुख झालं नाही तोपर्यंत तुमच्या करिअर कम्प्लीट नाही. शासनाला विशेषतः त्यावेळी शरद पवार सर CM होते, त्यांच्या मनात ही आशंका होती की महिला म्हणून हा जिल्हा कसे हँडल करेल. मुंबईमध्ये जेव्हा ही काम करते DCP, काय अडचण आली तर आम्ही आहोत. जिल्ह्यामध्ये महिला अधिकारी, नागरिक कसे रिस्पॉन्स करतील, वरिष्ठ किंवा कनिष्ठ अधिकारी कसे टीममध्ये हिचे बरोबर काम करतील. पण मी हट्ट धरला होता की मला करता येईल, तुम्ही मला द्या.
मग त्यांनी मला पहिले औरंगाबाद दिला, त्यानंतर सातारा जिल्हा दिला. आणि आता ही पद्धतच झाली आहे महाराष्ट्रामध्ये, कुठली लेडी IPS ऑफिसर आली तर तिला जिल्हा पोलीस प्रमुख म्हणून नेमण्यात येतच. नक्कीच. आणि मला वाटतं तुम्हाला ती जबाबदारी जेव्हा सोपवण्यात आली त्या आधीच तुम्ही स्वतःला सिद्ध केलं होतं. हो. खास करून DCP पोर्ट म्हणून काम करत असताना तुम्ही ज्या नाईट व्हिजिट्स करायचा तर त्याविषयी थोडं ऐकायला आवडेल. एक माझे मनात काय आहे, की IPS अधिकारी जे आहेत दे कॅन नॉट अफोर्ड टू बी लक्झरी लव्हिंग, की आमचा स्टाफ रात्रगस्त करणार आणि मी करणार नाही. तर मला असं वाटतं की टीमवर्क त्याच वेळी बरोबर होतो ज्यावेळी लीडर लीड्स. आणि पोर्टमध्ये एवढे मोठ्या प्रमाणावर चोऱ्या होत होत्या. आणि मी पुस्तकात सुद्धा लिहिलं आहे की तुला पोर्टमध्ये पोस्टिंगच का दिलं असा पण प्रश्न होता, की तू काहीच करू शकणार नाही. एवढे मोठे फुल प्रमाणावर प्रूफ तिकडे सिस्टम आहे की ती तुम्ही क्रॅक कशी करता. हा, चोरीची फुल प्रूफ सिस्टम आहे. आणि तुम्ही महिला अधिकारी आहात, तुम्ही काय करणार. तर म्हणून मी चॅलेंज म्हणून घेतला, कारण आय वॉज यंग आणि असा नेगेटिव्ह मेसेज मला मिळाला की मला अगदी पटलंच नाही. तर त्यावेळी मी 2-3 गोष्ट केल्या. एक तरी की हे चोऱ्या ज्या आहेत ते साध्या चोऱ्या नाही. त्यामध्ये माझे निदर्शनात आलं पोलीस, कस्टम्स, BPT सिक्युरिटी आणि इन्शुरन्स एजन्सीज आणि जे इम्पोर्ट एक्सपोर्ट करणारी मंडळी आहे ते स्वतः इन्व्हॉल्ड आहे. तर एक तर त्यांचा जो रॅकेट होता तो कसे तोडावा त्याबद्दल मी प्रयत्नशील राहिले. दुसरा, माझी प्रेझन्स हे कसे दाखवावी. तर सरप्राईज व्हिजिट आणि नाईट राऊंड जेव्हा मी करू लागले तर मग स्टाफला पण समजला, चोरांना सुद्धा माहिती पडते, अरे ही बाई कडक आहे, रात्री बेरात्री येते, कधी केव्हा पोचेल. तर मला वाटतं मी माझे वतीने परिश्रम करत होते आणि त्याचा परिणाम झाला. चोरापासून सर्वच म्हणजे शासकीय यंत्रणापर्यंत घाबरून गेली की बाई कुठे धरेल. मला वाटतं करोडो रुपयांच्या चोऱ्या त्या कमी वेळेस झाल्यात. तुम्ही थांबवल्यात, कमी केल्यात. आणि मुख्य म्हणजे ती जे कीड लागली होती ती पसरत चालली होती तिला कुठेतरी आळा घालण्याचं एक महत्वाचं काम तुम्ही त्यावेळेस केलं. पण असं जेव्हा इतकी मोठी मोठी मंडळी इतक्या गोष्टी जेव्हा एखाद्या क्राईममध्ये, ऑर्गनाइज्ड एक क्राईम आहे, तर अशा वेळेस त्या गुन्ह्याचा तपास करत असताना अनेक ठिकाणाहून दडपण येत असेल, धमक्या येत असतील, ह्याचा तर अनुभव तुम्ही अनेकदा घेतला असेल ना. तर पोर्टच्या चोऱ्याबद्दल दबाव येत नव्हता, पण धमक्या भरपूर येत होत्या. आणि त्यावेळी मोबाईल नव्हते. तर रात्री बेरात्री जर फोन आला तर आपल्याला उचलावं लागायचे. कंट्रोल रूमला होऊ शकतो, पोलीस स्टेशनला प्रॉब्लेम आहे त्यांच्या होऊ शकतो. तर काही वेळ ब्लँक कॉल्स, काही वेळ धमक्या, काही वेळ लेटर्स म्हणजे पत्र सुद्धा यायचे. पण एक चोराची पण एथिक्स असते. तर एकदा काय झालं, सकाळी सकाळी फोन आला. तो म्हटला मी कुक्कू बोलतो. आणि तो वर्धराज, त्यावेळी वर्धराजन मुरले हे मोठा एक क्रिमिनल होता पोर्टचा. तर मला पण माहित होता हा कुक्कू कोण आहे. तो म्हटला तुमचा ड्रायव्हर आलेला आहे आणि तो 2000ची मागणी करतो, देऊ का. एकदम मला शॉक झाला सकाळीचा फोन. मी म्हटलं नाही, ऐसा करो उसको जूते मार के भेज दो. तो म्हटला हो, मला हाच अपेक्षा होती तुमच्याकडून. आता बघा तो चोर आहे आणि मला सांगतो की मला हीच अपेक्षा होती. नंतर मी मग विचारला तर समजलं माझा ड्रायव्हर फॅमिली इमर्जन्सीमध्ये सुट्टीवर गेला होता आणि तो ड्रायव्हर टेम्पररी माझी गाडीवर देण्यात आला होता. तर रिपोर्टिंग करण्याऐवजी तो डायरेक्ट गेला चोराकडे, पैशाची मागणी करतो आणि चोर मला फोन करतो, देऊ का. खरंय. पण यामध्ये आणखीन एक गोष्ट मी जी वाचली की त्यावेळेस आजूबाजूला मुंबई पोर्टमध्ये जी मंडळी होती, मॅडमचा इतका दरारा होता त्या काळामध्ये की त्या काळात लोक असं गॉसिप करायचं म्हणूया किंवा अशी एक चर्चा रंगायची की रात्रीच्या वेळी मॅडम आपल्या मुलाला पाठीला बांधतात आणि बाईकवरून राईड करतात. तर हे अगदी शब्दशः खरं नव्हतं, पण ती एक झाशीच्या राणीसारखी तुमची जी एक इमेज बनली होती. तर हे मला वाटतं की एक आई असणाऱ्या प्रत्येक बाईच्या मनात हे कुतूहल असेल की 2 लहान मुलं आणि हे अशा पद्धतीचं करिअर जे पुन्हा तुम्ही इतक्या पॅशनेटली, इतक्या डॅशिंगपणे करता आहात. तुम्ही अनेकदा या नाईट व्हिजिट्स करत होतात, अशा पद्धतीच्या धमक्या येणं असेल, म्हणजे घरातल्या वातावरणावरही या सगळ्याचा परिणाम होतोच. तर एक आई पण तुम्ही कसं निभावलं पूर्णच म्हणजे तुमच्या आयुष्यात. तर हा सुद्धा मी महिला मुलीशी चर्चा करते की मी फॅमिली प्लॅन केली होती. माझा पहिला बाळ जो आहे लग्नाचे 4 वर्षानंतर
दुसरा त्यानंतर 5 वर्षानंतर. सो आय प्लॅन्ड माय चिल्ड्रन विथ फुल सपोर्ट ऑफ माय हस्बंड. म्हणजे घरात जर आपल्याला सपोर्ट असेल ना तर आपल्याला करिअर सुद्धा करता येते आणि घर सुद्धा सांभाळता येतं. जर घरची सपोर्ट नसेल तर अवघड जातो. पण मला सपोर्ट मिळाला आणि मी प्लॅनिंग केलं. बघा, ज्यावेळी मी जिल्हा मागितलं 1991 मध्ये, तेव्हा माझा मोठा मुलगा 5 वर्षाचा झाला होता. 87 मध्ये ज्यावेळी माझे बॅचमेट्सना इंडिपेंडंट डिस्ट्रिक्ट देण्यात आला जिल्हा पोलीस प्रमुख, मी गप्प राहिले. मी बोलले नाही, कारण मला माहित होता माझा स्वतःचाच बाळ जो आहे तो 1-1.5 वर्षाचा, आपण गप्प राहूया. दुसरी वेळ मी औरंगाबाद जिल्हा प्रमुख होते. मी म्हटलं आता आय वॉन्ट टू गो इन फॉर सेकंड चाइल्ड, मला तुम्ही डेस्क जॉब द्या. मला मग CID देण्यात आलं. तर आपल्याला जर आपण प्लॅन केलं तर सर्व बॅलन्स करता येते. अच्छा, एक अजून, मी CBI मध्ये होते आणि मला CBI ने मुंबईवरून दिल्लीला पोस्टिंग दिलं. त्यावेळी माझा मोठा मुलगा 12वी मध्ये होता. तर मी दिल्लीची पोस्टिंग रिफ्यूज केली. मी परत महाराष्ट्रामध्ये आले की आता ह्यावेळी ह्याला जास्ती गरज आहे आईची, हा 12वीची परीक्षात बसतो. तर हा म्हणजे पण तुमच्या प्रायोरिटीज, प्राधान्य कशाला द्यायचं हे तुमच्या मनामध्ये स्पष्ट होतं. हा, बट दिस वी मस्ट शेअर की प्रायोरिटी जो आहे ती वेळप्रमाणे बदलते. ह्याची 12वीची परीक्षा आहे तर मी सांगितलं मला पुणे हवंय, दिल्ली नको आहे. मी पुण्यात आले आणि नॉन पोलीस पोस्टिंग घेतलं यशोदामध्ये. ज्यावेळी मला असा फोन आला की तुम्ही क्राईम ब्रांच मुंबईचे चीफ म्हणून यायला तयार आहे, मी त्याला प्राधान्य दिला. मग मी पुण्यावरून मुंबईला गेले. सो इट डिपेंड्स ऑन द स्टेज ऑफ युअर लाईफ. म्हणजे एक काळ असाही होता, मला वाटतं तुमचा धाकटा मुलगा जेव्हा लहान होता तेव्हा त्याला एकट्याला घेऊन तुम्ही पोस्टिंगवर गेला होतात. आणि जलगाव सेक्स स्कॅन्डल, त्यावेळी मला छोट्याला घेऊन जावं लागलं जलगावला आणि बोरवणकर साहेब मोठ्या बरोबर पुण्याला राहिले. तर आपल्याला हा ऍडजस्टमेंट एक्सेप्ट करावा लागेल. आणि महिला मुली ज्या आहेत ना ते घाबरून जातात, कसे जमेल, कसं करता येईल. तर मी त्यांना काय सांगते, जर मी करू शकते तर तुम्ही का नाही करू शकत. अशा काही गोष्टी घरात तुम्ही कटाक्षाने करता का किंवा करायचात का, खास करून मुलं लहान असताना, की ज्यामुळे घरामधला संवाद एक छान राहील. कारण आपण कमी वेळ देऊ शकतो, मग क्वालिटी टाइम द्यायला पाहिजे. तर त्या दृष्टीने काय करायचं. एक जो मी मेन करत होते की जास्ती मी युनिफॉर्म मध्ये असायचे. घरी पोचल्यावर मी मुलांना सांगायचे अर्धा तास आईकडे येऊ नका, कारण मी इम्पेशंट होत होते. मी ऑफिसवरून आपण एवढा बोझा घेऊन येतो तर अर्धा तास माझ्याकडे येऊ नका, अर्धा तास नंतर आपण बसूया. सो आय थिंक दॅट वर्कड व्हेरी वेल. हाफ एन आवर मध्ये मी माझी पर्सनॅलिटी फ्रॉम एन ऑफिसर टू मदर अशी मेंटली. आणि त्यानंतर मुलांना जे काय हवं आहे, काय वेळते त्यांना बिर्याणी हवी आहे, चिकन हवं आहे, आणि त्यांना मी केलेली पुडिंग्स वगैरे आवडायचे, मग त्यांना जो काय पाहिजे. आणि ते झोपल्यानंतर मग उरलेल्या फायलीचा जे काय गठ्ठा असेल तो आपण काढत बसायचं. नक्कीच, मला वाटतं ही तारेवरची कसरत असतेच, पण जेव्हा ती आपण पण ही संभव आहे आणि सर्वांना करता येते. नक्कीच नक्कीच. मला वाटतं तुमच्याकडे बघताना तर इम्पॉसिबल हा शब्दच अस्तित्वात नाही असं वाटतं. तर ही जी एक ऊर्जा आहे त्याचा तुमच्यासाठीचा स्रोत काय आहे, कुठून येत आहे. रोजचा दिवस सुरू करतानाची ही जी एनर्जी आहे, 36-37 इयर्स रोज युनिफॉर्म तुम्ही घातला आहे आणि रोज वेगवेगळी चॅलेंजेस. व्हॉट मोटिवेट्स यू. मला जो 36 वर्षात मोटिवेशन मिळाला तो नागरिकाकडून मिळाला. ते जेव्हा आमच्याकडे येतात ना त्यांची एवढी अपेक्षा असतात, जेव्हा तुमच्याकडे ते बघतात. एक मी उदाहरण म्हणून सांगत असते. साताऱ्याला एक बाई आली म्हसवडवरून. म्हसवड लांब आहे आणि एकदम सुख्खा एरिया आहे, म्हणजे पाऊस पण पडत नाही, गरीब वस्ती आहे. त्या आल्या माझ्याकडे साताऱ्याला आणि मी नेहमी 1 तास नागरिकासाठी फ्री विदाऊट अपॉइंटमेंट तुम्ही मला भेटा असा ठेवायचे. तर कंट्रोल रूमच्या फोन आला, एक महिला आल्या आहेत, तुमच्या 1 तास तरी नागरिकाकडे साठी संपलेला आहे, पण त्या म्हसवडवरून आल्यात, काय करायचं. मी म्हटलं पाठवून द्या. माझा ऑफिस जो होता सातारामध्ये 1ली मजल्यावर होता. त्या बाई आल्या तर काय अशी साधी साडी नेसून होत्या, माझ्यासमोर बसल्या आणि पहिले त्यांनी माझे डेस्कवर असा हात मारला, तुम्ही ह्या खुर्चीवर बसला आहात आम्हाला न्याय देण्याकरता. सो यू फील सो रिस्पॉन्सिबल की तुमच्याकडे पॉवर ऑफ युनिफॉर्म आहे.
तुम्ही जे काय करू शकता त्यांच्यासाठी, वाय नॉट डू इट. तर एवढी पॉझिटिव्ह एनर्जी मिळते ह्या युनिफॉर्ममुळे आणि ह्या पदामुळे, दॅट यू फील मोटिवेटेड फ्रॉम युअर हार्ट. पण एक अजून मी सांगते सर्वांना, म्हणजे मला जे वाटतं की रियालिटीला रूटेड राहणं फार आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही जास्ती की मी आता IPS झाले तसा विचार न करता रिमेन रूटेड आणि बी रिअल असं सुद्धा. खरंय. मला वाटतं हे जे खरं असणं आहे ते तुम्ही तुमच्या ट्रेनिंगच्या काळामध्येही सिद्ध करून दाखवलं की मी खरी आहे, मी जशी आहे तशी आहे. तुम्हाला ट्रेनिंगच्या काळामध्ये असं सुचवण्यात आलं होतं की केस तुम्ही कट करावेत, तर त्याही वेळेस तुमचा हाच अप्रोच होता ना की हे मी एक स्त्री आहे आणि मला माझे केस लांब आहेत, तर हे मी ऍक्सेप्ट करू शकते त्याविषयी, किंवा एकंदरच स्त्रियांना हे या पद्धतीचे जे चॅलेंजेस होतात वेगवेगळ्या प्रकारचे असतात, ते कधी घरून सुचवले जातात, कधी आपल्या वर्कप्लेसमध्ये सुचवले जातात, तर अशा वेळेस काय करावं, तुम्ही काय सांगा? तर मला असं वाटलं, ज्यावेळी मला सांगण्यात आला की केस कट करा, मला असं वाटलं की दे आर आस्किंग मी टू बी अ मॅन. आय एम नॉट अ मॅन. मी एक स्त्री आहे आणि मला असं वाटलं की स्त्रियाची जागा आहे पोलीस खात्यात. तर ते म्हणतात ना, यू वॉट एव्हर यू मे ट्राय, यू कॅन नॉट बी अ बेस्ट मॅन बट यू कॅन बी बेस्ट वुमन. वा. तर तो माझ्या मनात होता, दो आय वॉज व्हेरी यंग दॅट टाइम. तर मला असं वाटतं की तुम्ही जर नॅचरल राहिला ना, इट इज व्हेरी इझी टू लिव्ह. जर तुम्ही अननॅचरल करत बसला, इट क्रिएट स्ट्रेस. माझी जॉबच स्ट्रेसफुल होती, याच्यात काय हे नाही आहे. अँड आय ऑल्सो वॉन्टेड टू हॅव अ गुड फॅमिली लाईफ. तर ह्या सर्व ह्याच्यात इफ आय ट्राय टू बी समथिंग विच आय एम नॉट, तर त्याचा अजून स्ट्रेस झाला असता. तर उदाहरणार्थ मी सांगते की आणि हा मी नेहमी सांगत असते, ASP पासून DG पर्यंत मला पोलीस अधिकाऱ्यांचे जे वाईफ्स आहेत, बायका आहेत, त्यांनी भरपूर सपोर्ट दिलं. तर जर त्यांची काहीतरी पार्टी चालू आहे किंवा लेडीजचा काय सण आहे आणि त्यांनी मला बोलवलं, तर आय यूज टू वेअर साडी अँड आय यूज टू एन्जॉय. बिकॉज बेसिकली आय एम अ वुमन, आय एम वेअरिंग अ युनिफॉर्म. मग ऑफिसची पर्सनॅलिटी आणि बिईंग अ वुमन, मला ह्याच्यात काय कॉन्ट्राडिक्शन किंवा क्लॅश वाटत नव्हता. ज्यांना असा कॉन्ट्राडिक्शन वाटतं, दे आर क्रिएटिंग स्ट्रेस फॉर देमसेल्स. सो बी नॅचरल, हाच मला वाटतं. आता तुम्ही जे म्हणालात ते इतकं खरं आहे की स्त्रीनी स्त्रीसारखं राहणं किंवा स्वतःच्या स्त्रीत्वाचा स्वतः आदर बाळगणं ही खूप गरजेची गोष्ट आहे. अलीकडे खूपदा असं तरुणींमध्ये खास करून बघायला मिळतं की मुलांना कॉपी करायचं म्हणजे काय, तर याची व्याख्या त्यांची अशी असते की मी मुलासारखं व्यसन मी पण करू शकते, तो जर बिनधास्त वागू शकतो तर मी पण वागू शकते. तर या ट्रेंड विषयी काय सांग? तर मला असं वाटतं की मी सर्व काय करू शकते इन माय प्रोफेशनल किंवा पर्सनल कॅपॅसिटी, हा ठीक आहे, इथपर्यंत मला पण मान्य आहे. पण जर ते सिगरेट ओढतात तर मी पण तसं करणार, किंवा मी पण आता ड्रग्स पण अवेलेबल आहे ते घेणार, तो फार इमॅच्युअर अप्रोच टू लाईफ आहे. पण इथे मी हा सुद्धा शेअर करायला इच्छिते की ज्यावेळी आम्ही जळगाव सेक्स स्कॅन्डल ची तपास करत होतो, तर आमच्या लक्षात काय आलं की मुलं मुलीमध्ये आणि आई वडिलांमध्ये मोठा कम्युनिकेशन गॅप आहे. तर जसे तुम्ही म्हणताय की टू कॉपी द बॉयज, तर कम्युनिटी जे आहे ते त्यांना गाईड करू शकते, परंतु गायडन्स मेन जे आहे ते परिवारकडून भेटते. तर आई वडिलांनी मुलाशी सतत कम्युनिकेशन ठेवणे. माझी आई मला आणि माझी बहिणीला काय सांगायचे की हे लिपस्टिक आणि हे फॅशन सोडा, पहिले तुम्ही परिश्रम करून सिव्हिल सर्व्हिसेस पास व्हा. त्यावेळी मला सुद्धा काही वेळ राग यायचे आईचं, कारण माझे फ्रेंड्स वगैरे हे छान पैकी ड्रेसअप व्हायचे. पण नाव व्हेन आय लुक बॅक, द गायडन्स जे आमची आईने मला दिली ती अमूल्य आहे. आणि जे गायडन्स तुम्ही किंवा मी द्यायला इच्छिते मुलं मुलींना, ते घरचे लोकांकडून मिळाली किंवा स्वतःचे टीचर्सकडून. पहा, मला पहिली वेळ IPS तुमच्यासाठी चांगला करिअर आहे माझे जलंधरचे लेक्चररने सांगितलं होतं. शिक्षक जे आहे त्याला सुद्धा कळतं की ह्यांना कोणता करिअर किंवा
कोणता रस्ता त्यांना दाखवला पाहिजे, तर कम्युनिकेशन बिटवीन पेरेंट्स अँड चिल्ड्रन आणि टीचर्स अँड स्टुडंट्स, तर मुलं जे आहे ते रस्ता चुकणार नाही. नाहीत. हे खूप खूप महत्वाचा मुद्दा आहे हा. आता तुम्ही जळगाव स्कॅन्डलचा उल्लेख केलात. अतिशय सेन्सिटिव्ह हा विषय होता आणि तुमच्यासारख्या एका लेडी ऑफिसरनी तो ज्या पद्धतीने हँडल केला आणि तो करत असताना अख्खी तुमच्या आजूबाजूची जी व्यवस्था होती ती इतकी प्रेरित झाली होती की आम्हाला याचा छडा लावायचा आहे. खरं तर FIR सुद्धा नव्हती तुमच्याकडे. म्हणजे तुम्ही कशाच्या बेसिसवरती पुढे जाणार असं काहीच नव्हतं. गुन्हेगार जे होते ते समाजातले प्रतिष्ठित होते, त्यांच्याकडे पैसा होता, त्यांच्याकडे ताकद होती. म्हणजे एखादा अलीकडे आम्ही एखादी वेबसिरीज पाहावी किंवा एखादा सिनेमा पाहावा त्या पद्धतीची ती सगळी तुमची तपासाची यंत्रणा होती. या केसमधून किंवा आत्ता हे ते याच्याही आधी तुम्ही कोल्हापूरमध्येही एका अगदी लहान अल्पवयीन मुलीवरती झालेल्या बलात्काराची केसही हँडल केली होती. आता सध्याही म्हणजे इतकी वर्ष त्या जळगाव स्कॅन्डलला जाऊन सुद्धा पुन्हा पुन्हा ह्याच घटना आपल्याला आजूबाजूला घडताना दिसत आहेत. तर या सगळ्याचं तुमचं काय आकलन आहे, काय ऑब्झर्वेशन्स आहेत? माझं एक मेन ऑब्झर्वेशन असं आहे की त्यावेळी जळगावमध्ये एकच महिला होत्या आणि त्या असिस्टंट सब इन्स्पेक्टर होत्या. तर ह्या जेव्हा केसची तपासाची गरज पडली आणि मुली पुरुष अधिकाऱ्यांशी बोलायला तयार नव्हत्या. आज सुद्धा त्यांना कम्फर्ट लेवल कमी आहे, फार कमी आहे. तर आम्हाला जेव्हा महिला अधिकाऱ्याची गरज पडली तर जळगावला नाशिक, पुणा, मुंबई, नागपूरहून ह्यांना महिला अधिकारी माझी मदतीला पाठवावा लागल्यात. आत्ता राज्यात प्रत्येक जिल्ह्यात महिला अधिकारी आहेत, महिला कर्मचारी आहेत. म्हणून जे मुलींच्या मनात भीती होती त्यावेळी जळगावमध्ये, जरी आज ती भीती संपूर्णपणे संपलेली नाही, तरी जर पोलीस स्टेशनला गेल्या तर त्यांना कम्फर्ट वाटतं की इथे लेडी ऑफिसर आहेत, महिला कर्मचारी आहेत, आपण त्यांना शेअर करू शकतो. आणि जर आपल्याला काही वेळ असं वाटतं की अजून हे गुन्हे थांबले नाही, तर महिला विरुद्धचे गुन्हे झिरो होऊन जातील, एकदम थांबतील, ते तर आयडियलिस्टिक परिस्थिती आहे, तसा होणार नाही. पण वी शुड वेलकम की मुली आता पुढे येतात. जळगाव सेक्स स्कॅन्डलची तपासात मला एका मुलीच्या पत्राला माझा शोषण झालेला आहे, माझे फोटो सुद्धा उपलब्ध आहे. मला कळलं की ते फोटो कॉम्प्रोमाइजिंग पोझिशनचे होते, ते तुमचेपर्यंत पोहोचलेले आहेत. माझा लग्न झालेला आहे, मी जालनाला सुखी आहे, तुम्ही माझेपर्यंत जर आला तर मी आत्महत्या करेन. तर सांगायचा असा हेतू आहे, त्यावेळी मुली फार घाबरायच्या आहेत. आणि मला जवळजवळ 1 महिना तरी लागला मुलींना की तुम्ही केस तरी द्या. एवढा मीडियामध्ये गाजावाजा चालू आहे, एकही कंप्लेंट नाही आमच्याकडे. सध्याची परिस्थितीमध्ये मुली पुढे येऊ लागलेल्या आहेत, महिला पुढे येऊ लागलेल्या आहेत. आपल्याकडे महिला कर्मचारी आहे ते केस दाखल करायला, तपासायला. तर आय वोंट से की एकदम बदल झालेला आहे, पण पॉझिटिव्ह बदल झालेला आहे. अजून गरज आहे. नक्कीच. पण मला वाटतं यात तुम्ही म्हणालात तसं पोलीस दलामध्ये जास्तीत जास्त महिलांचं असणं यांनी सुद्धा फरक. अगदी एकदम त्यांची गरज आहे. नो थिंक ऑफ युअर सेल्फ ना, तुम्हाला जर एक कंप्लेंट द्यायची आहे आणि तो सेन्सिटिव्ह नेचरची कंप्लेंट आहे आणि समोर पुरुष अधिकारी आणि एक महिला अधिकारी बसले, तुम्ही कोणाकडे जाणार? नक्कीच. तर तशी परिस्थिती आणि विशेषतः ग्रामीण भागात अजून त्यांना तो कम्फर्ट लेवल नाही. म्हणून महाराष्ट्रामध्ये 33% रिझर्वेशन आहे, पण अजून मला वाटतं सुमारे 10% महिला आहेत. तर काही वेळ मला तरी असं वाटतं की आपल्याला स्पेशल रिक्रुटमेंट करून महिलाचं प्रमाण पोलीस खात्यात आणि बाकी शासकीय खात्यात सुद्धा वाढवलं पाहिजे. नक्कीच. आता हे जे तुम्ही सांगितलं म्हणजे करिअर म्हणून पोलीस दलाकडे महिलांनी निश्चितपणे पाहू शकतात आणि त्यांना तेवढी संधीही तिथे उपलब्ध आहे. पण न येण्याच्या प्रमाणात मला वाटतं अनेकदा अनेक कारण, जसं तुम्हाला सुरुवातीला सांगण्यात आलं होतं त्याप्रमाणेच की बाबा हा खूप डिमांडिंग जॉब आहे, वेळेचं काही बंधन नसतं, तुला काही होऊ शकतं, इजा होऊ शकते, मग तू मुलांकडे कसं बघणार, अशी असंख्य कारणांची यादी दिली जाते. तुमच्या तर घरातच तुमचे वडील पोलीस अधिकारी होते, त्यामुळे या प्रोफेशनचे प्रोज जसे तुम्हाला कळत होते तसे कॉन्सही लक्षात आले असणार. मग याकडे तुम्ही कसं बघितलं किंवा आता ज्या महिला येऊ इच्छितात या प्रोफेशनमध्ये त्यांना काय सांगाल? तर तुमचं म्हणणं बरोबर आहे. जेव्हा मी लहान होतो माझी आई नेहमी काय म्हणायची की तुमच्या वडिलांबरोबर आज पिक्चरला जायला जर ठरवलं की आज आपण हा सिनेमा चांगला आलेला जाऊया,
त्या दिवशी नक्कीच खून होणार आणि तुझे वडील जाणार मोक्याला आणि मी घरी बसणार. सो दिस वी न्यू. तर मी मुलींना काय म्हणते, ज्यांना चॅलेंजिंग लाईफस्टाईल आवडतं आणि ज्यांची मानसिक तयारी आहे की हा पोलीस खाता 9 ते 5 असं खाता नाही आहे, तुम्हाला केव्हाही बोलवण्यात येईल, असा आमच्या पोलीसचं काम असतो. पण जेव्हा मी पुणेचे पोलीस कमिशनर होते तर आम्ही परेड नंतर पोलीस लाईनीला जातो. तर मी पोलीस लाईनीला गेले तर मला वाटतं पिंपरीची काहीतरी पोलीस लाईन होती. तर 1-2 मुली होत्या परेडवरून आलेल्या आणि त्यांनी युनिफॉर्म घातला होता, एकदम बारीक. मी म्हटलं अरे तुम्ही कुठे पोस्टेड आहेत? त्यांनी मला आपला पोलीस स्टेशन सांगितलं आणि सांगितलं की आम्ही दोघे बहिणी आहोत, म्हणजे चुलत बहिणी. तर मी म्हटलं तुम्ही जेव्हा खात्यात आला तर तुमचे आई वडिलांनी विरोध नाही केला? बघा मला केव्हा सांगण्यात आला होता 80-81 मध्ये की पोलीस खाता बरोबर नाही, आणि ही गोष्ट आहे 2010-11ची, 30 वर्ष नंतर. तर त्या मुली बोलल्या आमचे वडिलांनी आम्हाला सांगितलं की हा खाता चांगला आहे म्हणून आम्ही इकडे आलो. आणि अजून आमची एक चुलत बहीण जी आहे ती सुद्धा आज रूम मध्ये नाही आहे, परंतु ती सुद्धा पोलीस खात्यात आली आहे. तर फॅमिलीज मध्ये बदल झालेला आहे. ते आता मुलींना प्रोत्साहित करतात. पण यू हॅव टू अंडरस्टँड की इट इज नॉट ए ट्रेडिशनल डेस्क जॉब. आता तुम्ही जसं म्हणाला की एक चॅलेंजिंग लाईफस्टाईल, तर अर्थातच तुमचा प्रत्येक दिवस हा एक वेगळं आव्हान घेऊन येत असतो. पण जितकं ग्राउंडवरचं हे काम आहे, म्हणजे गुन्हेगारांचा तपास करणं आहे किंवा इतरही अनेक पद्धतीच्या केसेस सॉल्व्ह करणं आहे, त्याचबरोबर खूप सारं पेपर वर्क, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वर्कही करावं लागतं. तर याविषयी थोडं सांगा ना, कारण त्यामध्येही तुम्ही इतकं तज्ज्ञ आहात. आणि आणखीन एक मला तुमच्या अख्ख्या संपूर्ण करिअरचं जाणवलेलं वैशिष्ट्य, म्हणजे यशदामध्ये तर तुम्ही ट्रेनर म्हणूनच काम करत होता, तुम्ही प्रशिक्षित करत होता, पण ओव्हरऑल तुम्ही जिथे जिथे काम केलं तिथे तिथे खूप छान टीम तयार केली. तर ही एक महिला म्हणून स्ट्रेंथ असते का एका महिला पोलीस अधिकाऱ्याची, हेही जाणून घ्यायचंय. आणि हे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क आणि टीम बिल्डिंग याविषयी काय सांग? तर हा आपलं म्हणणं बरोबर आहे की महिला ज्या आहेत टीम लीडर्स म्हणून जास्ती सक्षम आहेत आणि त्यांचा कळ जो आहे तो टीम लिडरशिपवर आहे. मोर पार्टिसिपेटिव्ह आहेत, म्हणजे काय निर्णय घ्यायचे असेल. आणि मी माझा सुद्धा हे केलंय, थोडा परीक्षण केलं माझ्या स्टाईल. तर आय विल एक निर्णय घेण्याच्या अगोदर मी 3-4 लोकांना विचारते की हा करू का, ह्याला मोकोका खाली आपल्याला घालता येईल का ह्या आरोपीला. तर कोणीतरी अधिकारी म्हणे नाही मॅडम केस स्ट्रॉंग नाही आहे. कोणीतरी म्हणे मॅडम मला आठवते ह्याची विरुद्ध तिकडे पण एक केस होती, आपण पाहूया. लिगल ऍडवायझरला बोलून घ्यायचे की ह्या माणसाला आपल्याला मोकोका खाली अटक करता येईल का, ह्यांच्या विरुद्ध केस दाखल करता येईल. 4 लोकांना विचारून मग मी कारवाई जे करत होते. इट सीम्स दिस इज द नॅचरल स्टाईल ऑफ विमेन. आपण निर्णय घेण्याच्या अगोदर टीमला विचारतो. पण काही वेळ लोक काय म्हणतात, यू आर वीक. त्यांना काय वेळ थोडासा पुरुषांना काय वाटतं की एकदम तुम्ही अथॉरिटेरियन निर्णय घेणे, आम्हाला ते ऑफिसर आवडतात. जस्ट बिकॉज विमेन आर मोर पार्टिसिपेटिव्ह डज नॉट मीन दॅट वी आर वीक लीडर्स. आणि त्याचा फायदा काय होतो, चुकण्याचं प्रमाण कमी होऊन जातं, कारण तुम्ही 4 लोकांना पहिले कन्सल्ट केलेला आहे. बरोबर. सो द नॅचरल स्टाईल ऑफ वुमेन इज मोर पार्टिसिपेटिव्ह, मोर कन्सल्टेटिव्ह. पण त्याचा हा अर्थ नाही की आम्ही दुर्बल लीडर्स आहोत किंवा तुम्ही दुसऱ्याचे डिसिजन तुमचे म्हणून सांगताय. शेवटी डिसिजन तुमचाच आहे. करेक्ट. You have पण just सल्ला घेतला आहे. हा नॅचरल स्टाईल आहे लेडीजच्या. आणि जो तुमच्या करिअरमध्ये इतका फुललेला दिसतो, कारण इतक्या वेगवेगळ्या ठिकाणच्या खूप इन्स्पायर्ड टीम्स बघायला मिळतात. तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये अतिशय स्पष्ट शब्दामध्ये पोलीस दलामध्ये असलेल्या भ्रष्टाचाराविषयी, तिथल्या जो त्रुटी आहेत या व्यवस्थेतल्या त्यांच्याविषयीही लिहिलं आहे. पण मला वाटतं तुमच्या करिअरमध्ये जिथे जिथे तुम्ही जे काही वेगळं केलं तेव्हा तुमच्याबरोबर एक खूप सक्षम टीम होती. आणि त्या टीमचे काय प्लस पॉइंट्स आहेत, काय मायनस आहेत, कुणाला, म्हणजे तुम्ही सबऑर्डिनेट्सचंही मत घेतलेलं आहे. मला आणखीन एक विशेष गोष्ट वाटली की एवढ्या करिअरमध्ये तुमच्या सगळ्या सहकाऱ्यांची नावं तुम्ही आवर्जून लिहिली आहेत, अगदी तुमच्या चालकासकट. तर हे जे टीम बिल्डिंग आहे हे केवळ पोलीस खात्यात नाही, एरवीही मला वाटतं कुठल्याही प्रोफेशनमध्ये फार महत्वाचं असेल. हे इन्स्टिंक्ट तुमच्याकडे कुठून आलं?
तर ही बघा, एक तर मी म्हटलं हा नॅचरल आहे फॉर विमेन लीडर्स, पण आपल्या स्टाफला इग्नोर करून चालतच नाही. मी एक उदाहरण दिलेलं आहे ह्या केसमध्ये. ज्यावेळी मला R.R. पाटील साहेबांनी दुसरी वेळ गेस्ट हाऊसला बोलवलं, तर माझ्या कारागृह विभागाचे ड्रायव्हर काय बोलला, तो काय बोलला, असं वाटतं की तुम्ही कसाबला फाशी देणारच. इट इज अ प्रिझन ड्रायव्हर. आणि हा निर्णय कोणते ह्याच्यावर घेण्यात येतं, स्टेट चीफ मिनिस्टर, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जे निर्णय घेतात, आणि विच इज ओनली बिटवीन कारागृह प्रमुख आणि होम डिपार्टमेंटचे जे आपले गृहमंत्री आहेत. आणि एक ड्रायव्हर अगदी अँटिसिपेट करतो आणि प्रेडिक्ट करतो. सो दिस अ बिग लेसन फॉर अस, की आपली टीमला कॉन्स्टेबल असो, सब इन्स्पेक्टर असो, कोणालाही इग्नोर करून चालणार नाही. जर त्यांना आपण बरोबर घेऊन गेलो तर फायदा फार असतो. तुमचे चुकण्याचं प्रमाण कमी होतो आणि ते सपोर्ट यू. तर मला तरी वाटलं इट इज विन विन. त्यांच्या मनोबल वाढतं की मॅडम आम्हाला कन्सल्ट करतात, माझ्या चुकीचा निर्णय घेण्याचं प्रमाण कमी होतो, आणि इट इज अ पॉझिटिव्ह कॉन्फिडेंट टीम. नक्कीच नक्कीच. आता तुम्ही ज्या घटनेचा उल्लेख केलात, मला वाटतं त्या घटनेविषयी, कसाबला दिली गेलेली फाशी, आम्हा सगळ्यांच्या मनामध्ये खूप कुतूहल आहे आणि एक अतिशय आदर आहे. कारण ज्या पद्धतीने तो सगळा प्रकार घडला होता, तो आतंकवादी हल्ला घडला होता, आणि आपल्या पोलीस दलाने ज्या पद्धतीने काम केलं, त्याचा एक महत्वाचा सूत्रधार म्हणून तुम्ही काम पाहिलं. तर काय सांगाल त्या घटनेविषयी? तर ज्यावेळी मी पुणे पोलीस कमिशनर वरून कारागृह विभागाची पोस्टिंग घेतली, मला एकदम कल्पना सुद्धा नव्हती की हा पेंडिंग आहे प्रकरण आणि फाशी द्यावा लागणार आहे. एका डेस्कवर काम चालू होता, आपण लिहित होतो न्यायालयीन, म्हणजे जजेसना, मॅजिस्ट्रेट्सना, काही वेळ पत्रव्यवहार चालू होता. मला ही कल्पना चालली नाही की एक दिवस आपल्या हाती ब्लॅक वॉरंट ह्याला म्हणतात, हा येईल. आणि त्यानंतर शासनाचा एकदम हा ठाम निर्णय की हा सिक्रेट ऑपरेशन ठेवला पाहिजे. आता फाशी देणं म्हणजे फाशी देणारी लोक, त्यानंतर मॅजिस्ट्रेटची परवानगी, डॉक्टरला उपस्थित ठेवणे, होम डिपार्टमेंट, आणि ही फाईल मुख्यमंत्र्यापर्यंत जाते. तर मला एवढा टेन्शन आला ह्या 15-20 दिवसात की हा फाईल बाय हँड तर जातच होती, पण कुठून तरी लीक होऊन जाईल. एक हा मनात भीती की लीक नाही झाली पाहिजे. आणि दुसरा, फाशी इट सेल्फ इज समथिंग व्हेरी स्ट्रेंज, डिफरंट. आणि येरवडाचे कारागृहाचे कर्मचाऱ्याने सुद्धा कधी पाहिली नव्हती. फाशी देणं इज ए समथिंग व्हेरी चॅलेंजिंग. तर स्ट्रेस ऑफ सिक्रेसी आणि स्ट्रेस ऑफ ऍक्च्युअल ऍक्ट एक्झिक्युशन, ह्या दोघांचा माझे मनावर परिणाम झाला होता. आणि आम्ही नुसतं एवढं केला की जे बेस्ट कारागृहाचे जे बेस्ट अधिकारी कर्मचारी होते त्यांना हा जबाबदारी सोपवली. एक देसाई नावाचे आमचे हे आहेत, योगेश देसाई, सुपरिटेंडेंट येरवडाचे, एकदम कॉम्पिटंट आहेत, त्यांना ही जबाबदारी देण्यात आली. जेव्हा त्याला आपण अजमल कसाबला आर्थर रोडवरून येरवडाला शिफ्ट केलं, तर क्राईम ब्रांच मुंबईचे बेस्ट अधिकारी आपण त्याला एस्कॉर्ट करायला आणले, IG लेवलचा अधिकारी पाठवला. त्यावेळी एक टीमवर्क, एक सेल्फ टॉक. मी स्वतःला काय सांगायचे की बघा, हा एक अतिरेकी आहे आणि त्यांनी VTवर असं केलेला जो हे होता ना, SLR किंवा AK-47, तो माझे लक्षात येत होता की इनोसेंट लोक ह्यांनी मारले तेवढे मोठ्या प्रमाणावर. आणि हा रूल ऑफ लॉ प्रमाणे सेशन कोर्ट, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट तिथे चाललेली केस आहे. अपील त्याची मान्य झाली नाही. त्याची दया याचिका गव्हर्नरने फेटाळलेली आहेत, प्रेसिडेंट ऑफ इंडिया, राष्ट्रपती यांनी फेटाळलेली आहेत. आपण जो काय करतो तो आपण कायदेप्रमाणे करतो. ह्याबद्दल मला स्वतःशी बोलावं लागलं. घरचे कोणाशी मी बोललेच नाही की आपण हे करणार आहोत. कारागृह विभागाने एक स्ट्रॉंग टीम दिली, पोलिसाने पाठिंबा दिला, मॅजिस्ट्रेट त्यावेळी उभे राहिले आमच्या बरोबर, डॉक्टर तिथे उपस्थित होते. तर मला असं वाटतं की आपण एक उदाहरण दिला की आपल्या देशात इट इज नॉट बनाना रिपब्लिक, इट इज अ डेमोक्रेसी.
ह्या अतिरेक्याला कायदेप्रमाणे सर्व सोयी सवलती दिल्यानंतर जेव्हा त्याची याचिका राष्ट्रपतीने फेटाळली त्यानंतरच आपण फाशी देतो, हा आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला देश सिद्ध करू शकतो. नक्कीच नक्कीच. आणि त्याचा एक भाग ही सगळी योजना, त्याचं एक्झिक्युशन तुम्ही केलं. आत्ता या घटनेला अनेक दिवस झाले असले तरी सुद्धा यासाठी तुमचं अभिनंदन करावं असं वाटतं. तुम्ही कारागृहाच्या अधीक्षक म्हणून काम करत असताना तिथला पुन्हा एक वेगळी जबाबदारी आहे ती, तर त्यावेळेस काय अनुभव आला किंवा काय अडचणी जाणवल्या तुम्हाला? तर मला असं वाटलं की कारागृह एक इग्नोर डिपार्टमेंट झालेला आहे. पोलीस तरी लोकांच्या लक्षात येतं, शासनाच्या लक्षात येतं, काहीतरी सवलती आपल्याला भेटतात. कारागृह विभागात त्या भेटत नव्हत्या. त्यावेळेचे मुख्यमंत्री यांची आपण लक्षात आणून दिल्यावर त्यांनी ते सवलती पोलिसांप्रमाणे आम्हाला दिल्या. आणि मला असं वाटलं होतं की आपल्याकडे जे कारागृहामध्ये राहणारी मंडळी आहे ते काय कॉन्व्हिक्शननी त्यांना सजा मिळालेली नाही. ते शाबतीच्या प्रमाण ते केवळ 30% ज्यांना सजा मिळालेली आहेत ते आहेत आणि 70% अशी लोक आहेत ज्यांचे केस कोर्टात अजून पेंडिंग आहेत आणि उद्या त्यांना निर्दोष सोडण्यात सुद्धा येऊ शकतं. तर त्यांना जास्तीत जास्ती आपण स्किल्स देऊया. महाराष्ट्र कारागृह विभागात कार्पेंट्री, प्लंबिंग, एम्ब्रॉयडरी आणि पेपरवर्क, क्लॉथ वर्क, नंतर आम्ही आणला जो इलेक्ट्रिकल, मोबाईल्स हे काम. त्याशिवाय जास्ती आतले जे लोक आहेत कारागृह विभागात ते शेतकरी आहेत. तर आम्ही 10 ओपन कारागृह केले की तुम्ही या शेती करा, आमच्याकडे जागा आहे, जमीन आहे, शेती करा. त्यामुळे काय ॲटमॉस्फिअर कारागृहाचं चांगलं झालं. आणि आतले जे कारागृहाचे कैदी होते ते कोऑपरेट करू लागले. परंतु जो मेन प्रॉब्लेम आहे की पोलिसांप्रमाणे कारागृह विभागाचे जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांच्यावर कामाचा ताण आणि त्यांचे कामाची तास 8 तास असले पाहिजे, परंतु 12 ते 14 तास आहेत. ते मी कमी करू शकले नाही. आणि भ्रष्टाचार कमी करण्यात मे बी मी यशस्वी झाले, पण संपवण्यात मी यशस्वी होऊ शकले नाही. आता तुम्ही जे म्हणालात की हा जो कामाचा ताण आहे हा महिला काय पुरुष काय सगळ्या संपूर्ण पोलीस दलावरती आहे, तर याच्याकडे तुम्ही कसं पाहता आणि काय आत्ताची जी आपली सध्याची जी सिच्युएशन आहे त्यामध्ये काय नेमके बदल अपेक्षित आहेत? एक तरी आपल्याला जो इंटरनॅशनल स्टँडर्ड आहे की 1 लाख लोकांमागे 220 पोलीस कर्मचारी असले पाहिजे. आपल्याकडे 190 आणि त्यामध्ये वेकेन्सीज असल्यामुळे 170 असतात. तर एकतर त्यांना आंतरराष्ट्रीय जो स्टँडर्ड आहे त्याप्रमाणे तुम्ही भरती करा. महिला भरतीवर भर द्या. 8 तास ड्युटी द्या. तुम्हाला जो पोलीस स्टेशन मधला कर्मचारी आहे त्याची वागणूकमध्ये भयंकर बदल येईल आणि फॉर गुड. इथे तुम्ही जेव्हा पोलीस स्टेशनला जाताना एक त्रासलेला 13 तास काम करून बसलेला तुम्हाला कर्मचारी भेटतो. 8 तास ड्युटी द्या, भरती करा, महिला भरती करा. आणि टेक्नॉलॉजिकली जे आहे ना, जसे आता आमच्या कम्प्युटरवर तुम्हाला चेन्नईमधला आरोपी दिसतं की हा रेकॉर्ड आहे. तर टेक्नॉलॉजीमध्ये अजून इम्प्रूव्हमेंट करा. टेक्नॉलॉजी प्लस मॅनपॉवर जर असं केलं तर ऑल ओव्हर इंडिया जो आहे ते पोलिसांची परफॉर्मन्स नागरिकाशी संवादात, तपासात आणि हँडलिंग ऑफ पब्लिक डिसऑर्डर इम्प्रूव्ह होईल. नक्कीच. मला वाटतं या खूप महत्वाच्या बाबी आहेत आणि आता तुम्ही जे स्टॅटिस्टिक्स सांगितलं ते ऐकल्यानंतर लक्षात येतं की मग तर आपल्या पोलीस दलाचं किती कौतुक करायला हवं. तर बघा, 1 लाखामागे 220 असले पाहिजे. 1 लाखामागे आपल्याकडे केवळ 170 कर्मचारी आहेत, पोलीस कर्मचारी. खरं तर तुमच्या करिअर मधले इतके असे नानाविध टप्पे आहेत. म्हणजे धारावी सारख्या ठिकाणाचं तुम्ही कारभार पाहिलेला आहे सगळ्या. मी तुम्हाला सांगते, धारावीमध्ये गरीब लोक आहेत, परंतु गरीब लोक गुन्हा करत नाही. ही गैरसमज आहे समाजाची की गरिबी जो आहे तो तुम्हाला गुन्हाकडे वळते. तसा नाही. मी सुद्धा ज्यावेळी मला धारावी पहिली वेळ मिळाला SDCP झोन 4, मला वाटलं इथे फार मोठ्या प्रमाणावर क्राईम असेल. तिथे पाण्यावरून वाद आहे, जागेवरून वाद आहे, महिला पुरुषाचं वाद आहे, मुलाचं आपसात
हे आहे, झडप आहे. परंतु सिरियस गुन्हा ज्याला आपण गंभीर गुन्हा म्हणतो ते फार कमी आहे. सो पॉवर्टी डज नॉट नेसेसरीली लीड टू क्राईम. इतक्या नानाविध स्तरांमध्ये तुम्ही काम केलेलं आहे. म्हणजे मला खरं तर काय आणि किती विचारू असं झालेलं आहे. आपल्याकडे वेश्या व्यवसाय हा जो आहे त्याही बाबतीतल्या अनेक गोष्टी तुम्ही फार जवळून पाहिल्यात आणि त्या बाबतीतही तुम्हाला काही बदल अपेक्षित आहे, तर त्याविषयी थोडंसं. तर ही जे व्यवसाय करणाऱ्या बायका आहेत, जेव्हा मी पोलीस खाता जॉईन केला मला काय वाटायचे, ही सर वाईट बायका आहेत, आपण यांच्यावर कारवाई करूया. आणि कायदा पण तसंच होता. पण काही काळानंतर आपल्याला समजला हे वाईट महिला नाही आहेत, हे शोषित महिला आहेत, शोषित मुली आहेत. ह्यांना काहीतरी तुम्हाला काम देतो असा चुकीचा ह्यांच्या चिटिंग करून ह्यांना आपण मुंबई, दिल्ली असे ठिकाणी नेतो. आर्थिक अत्याचार झालेला आहे, शारीरिक शोषण झालेलं आहे. म्हणून आपण अशा महिला मुलींना आरोपी न करता विक्टिम म्हणजे त्यांच्यावर अन्याय झालेला आहे असं आपण समजून घ्यायला. हा. आणि त्यानंतर मग पीटा ऍक्टचे जे केसेस आहेत ते आपण करू लागलो, जिथे आपण मुलींना विक्टिम म्हणून, शोषित व्यक्ती म्हणून आपण आता ठरवू लागलो. मुंबईमध्ये त्यावेळीचे पोलीस कमिशनर होते रॉय सर, आणि ज्यानंतर मी पुणे कमिशनर झाले. आम्ही 3-4 अधिकाऱ्याने जिथे ह्यांच्या धंदा चालतो आणि ह्यांच्यावर शोषण होतो तिथे सील करा. एक पीटा ऍक्टमध्ये 18 सेक्शन खाली आहे, एक सेक्शन आहे, त्याखाली आम्ही कारवाई सुरू केली. पण मला दुःख काय वाटलं, आणि मी ह्या पुस्तकमध्ये लिहिलं आहे की मला एका इन्स्पेक्टरने ओपनली सांगितलं, मॅडम तुम्हाला काय वाटतं की तुम्ही बुधवार पेठेतून वैश्यांना वाचवलं आणि त्यांचं रिहॅबिलिटेशन केलं. तर खरी परिस्थिती असे आहेत की आता बुधवार पेठेतून त्यांना पुण्याचे बाहेर ठिकाणी नेण्यात येतं. तर सांगायचा असा हेतू आहे की एक अधिकारीने कारवाई केली तसं चालणार नाही. ऑल ऑफ अस हॅव टू वर्क टुगेदर. आणि महिला मुलीचा जो शोषण होतो आणि त्यांनी कमवले पैशावर जे लोक जगतात तो जर बंद करायचा असेल तर अलॉंग विथ लॉ कम्युनिटीला पार्टिसिपेट करणं. आणि जोपर्यंत लोक आवाज उठवत नाही आणि घरचे लोक, बघा परवा कुठले तरी एका चॅनलने एक ऑपरेशन केलंय ज्यात घरचे लोकच स्वतःच्या मुली विकत राहिलेले आहेत. आणि हा प्रमाण कोविड नंतर फार वाढलेला आहे, कोविडच्या दरम्यान पण वाढलेला आहे. तर फॅमिली, कम्युनिटी आणि मग लॉ आणि पोलीस. खरं तर तुमच्या इतक्या प्रदीर्घ करिअरमधल्या खूप गोष्टी जाणून घ्यायच्यात. आज तुम्ही अनेक गोष्टींविषयी आम्हाला छान सांगितलंतही. पण कार्यक्रमाच्या शेवटी 2 प्रश्न मनामध्ये आहेत. एक तर तुम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा मॅडम कमिशनर असण्याची सवय अजिबातच नव्हती. कोणीतरी एक महिला आपली बॉस म्हणून आली आहे. तर याकडे तुमच्या पुरुष सहकाऱ्यांनी कसं पाहिलं? तिथे तुम्हाला कधी काही विरोध झाला का? किंवा इव्हन सुपिरियर्स कडून एक महिला अधिकारी आहे म्हणून कधी डावललं जात आहे किंवा कमी संधी मिळते आहे असं अनुभव आला? तर जेव्हा मी एकदम नवीन होते तर भद्रकली पोलीस स्टेशनमध्ये मी एकदा असं की पोलीस ऑपरेशन्स आपण कसे करतो, रात्री रेड कसे करतो, जुगाराची रेड असो, दारूचे विरोधात रेड असो, तर मला बरोबर घेऊन जावा. तर त्यावेळी हा स्टाफच्या मनात प्रश्न होता की हा मॅडम तर IPS आहेत, आपण पोलीस जीपमध्ये गेलो तर हा ड्रायव्हर बरोबर पुढे बसतील, पण आमचे जे इन्स्पेक्टर आहे भद्रकलीचे त्यांना पाठीमागे बसावं लागेल. तर हा एक मोठा त्यांच्या मनात प्रश्नचिन्ह होता. पण लकीली फॉर मी इन्स्पेक्टर शिंदे म्हटले मला काय अडचण नाही, तुम्ही याला इश्यू करू नका, आपण ह्यांना शिकवायची जे गरज आहे, शिकायची जे इच्छा आहे आपण ह्यांना नेऊया. सो दॅट ऑफिसर सपोर्टेड मी. कोर्टमध्ये एकदा एका अधिकारीला जेव्हा मी रागवले की तुमचं काम बरोबर नाही आहे, हे तपास बरोबर नाही आहे, तर मला असं वाटतं रात्री त्यांनी दारू पिले आणि मला त्यांनी मग फोन केला आणि व्यवस्थित बोलले नाही. तर मी आमचे ॲडिशनल CP होते मिस्टर शिंगारी, त्यांना सांगितलं. तर मग त्यांनी त्याला हँडल केलं. तर असं म्हणजे चांगला अनुभव पण आला की शिंदे इन्स्पेक्टर म्हटलंय की मला काय प्रॉब्लेम नाही, बसू द्या मॅडमना पुढे. आणि असा सुद्धा आला की रात्री दारू पिऊन काहीतरी इन्स्पेक्टर बोलत बसला, पण माझे सिनियर्सने त्याला हँडल केलं. तर दोघे प्रकारचे आपल्याला एक्सपिरियन्स येतात. आयडिया इज टू टेक दॅम इन युअर स्ट्राईड.
की असं होणारच, तुम्हाला चांगले लोक पण भेटणार, वाईट लोक पण भेटणार. डोंट लूज युअर फोकस आणि डोंट डिमॉरलाइज, गेट डिमॉरलाइज्ड. यू आर अ लीडर. म्हणजे IPS असो किंवा कुठलंही खातं असो, तुम्ही लीडर आहात, तुम्ही फोकस राहा आणि ह्याकडे जास्ती तुम्ही विचार ब्रुडिंग करत बसू नका. आणि मला असं सांगावं वाटतं, महिलाची मेन प्रॉब्लेम काय आहे, कुठली अडचण आली ना त्याबद्दल लय विचार करतात. खरं. तसा ना करता आगे बढो. आता जसं तुम्ही म्हणालात की चांगले वाईट दोन्ही प्रकारचे अनुभव येतात. तुमचं करिअर एक पोलीस अधिकारी म्हणून जेव्हा असतं तेव्हा ते एक पब्लिक स्क्रुटिनी सुद्धा त्याची सतत होत असते. तुम्ही कसं काम करताय, खास करून आता आपल्याकडे मीडिया इतका ऍक्टिव्ह आहे. कुठलीही केस जेव्हा सगळ्यांचं लक्ष वेधून घेते तेव्हा त्याच्याविषयी, त्यातल्या अधिकाऱ्यांविषयी इतकं काय काय आम्हाला ऐकायला मिळत असतं. अनेकदा आम्ही पण त्याची सत्यासत्यता काही तपासत बसत नाही. याचा तुमच्यावरती किती परिणाम होतो? म्हणजे सकाळी उठून जेव्हा तुम्ही पेपर उघडता आणि त्याच्यामध्ये तुमच्याविषयी काहीतरी लिहिलेलं असतं, कधी पॉझिटिव्ह असेल, कधी निगेटिव्ह असेल, तर याचा तुम्हाला किती त्रास होतो का, किंवा काय तुमची त्याला प्रतिक्रिया असते? आणि मीडियाला या निमित्ताने तुम्हाला काही सांगायचं असेल तर काय सांग? तर आफ्टर ऑल वी आर ह्युमन बिंग्स. जर एका पेपरमध्ये मला 100 शिव्या दिलेल्या आहेत किंवा सतत 4-5 पेपरमध्ये चालला आहे, तर तुमच्यावर इफेक्ट तर होणारच. तर कधीतरी असं वाटतं की हे त्यांनी जो दिलेले नेगेटिव्ह मीडिया कव्हरेज आहे, काही वेळ फार राग येतं. तर एक उदाहरण म्हणून सांगते, मी पुस्तकमध्ये सुद्धा लिहिलेलं आहे की आम्ही एक केस तपासत होतो दाऊदची बहीण हसीना पारकरचे विरोधात. तर त्या बाईने, आम्ही एका फोनवर त्यांना इंटरसेप्ट केला. त्या काय म्हणत होत्या की एक स्पेशल नमाज ऑर्गेनाइज करो, ये मीरा बोरवणकर की यहाँ से बदली होनी चाहिए. कारण तिला माहित होता की मी तिला अटक करण्याचे मागे होते. तर ती म्हणते स्पेशल नमाज करो, मीरा बोरवणकर की बदली कराओ यहाँ से. आणि टाइम्स ऑफ इंडिया आणि मुंबई मिररमध्ये फ्रंट पेजवर न्यूज काय आलं, मीरा बोरवणकर सेज गो स्लो ऑन हसीना पारकर. आय फेल्ट व्हेरी डिमॉरलाइज, आय फेल्ट व्हेरी डिस्टर्ब. मग मी पहिले प्रेस काउन्सिलला लिहिलं. तर त्यांनी सांगितलं की जर तुम्हाला आमचेपर्यंत तक्रार द्यायची असेल तर ठीक आहे, जर तुम्हाला डिफेमेशनची केस द्यायची असेल तर मग आम्ही तुमची तक्रार घेणार नाही. मग मी विचार केलं की आपण डिफेमेशनची केस करूया. मग डिफेमेशनची केस 3-4 वर्ष जी होती कोर्टात चालली. ती माझी बदली झाली होती पुण्यातून मी नेहमी यायचे, कोर्टात उभे राहायचे. हे दोघे मोठे पेपर्स आहेत, त्यांचे रिपोर्टर चुकले होते. माझा नाही म्हणणं की हा पेपर्स माझ्या विरोधात गेले होते, पण आपण जेव्हा पेपर उघडतो आणि मीरा म्हणते की गो स्लो ऑन हसीना पारकर, इट वॉज व्हेरी डिस्टर्बिंग. तर 3 वर्षानंतर त्यांना मला फ्रंट पेजवर अपॉलॉजी द्यावा लागली, माफी मागावी लागली विथ माय फोटोग्राफ. आणि आपल्याकडचे एक सिनियर काउन्सिल आहेत ॲडव्होकेट राजा ठाकरे, ते माझी मदतीला उभे राहिले. ते म्हटले मला तुमचं काम माहीत आहे, मी फीस घेत नाही, मी तुमची केस जे आहे ते बरोबर चालवतो. तर काही वेळ आपल्याला फार स्ट्रॉंग भूमिका घ्यावी लागते, जसे ह्या केसमध्ये मला घ्यावी लागली. काही वेळ आपण दुर्लक्ष करतो, काही वेळ आपण त्यांना बोलून घेतो रिपोर्टर्सना, हे कशासाठी तुम्ही छापलेलं आहे. तर मला तर जास्ती प्रशंसा सुद्धा आवडत नाही, इट्स अ ट्रॅप. तर माझ्या मीडियानं असंच म्हणणं आहे की तुम्ही आमचं काम पहा आणि बॅलन्स्ड व्ह्यू द्या. 1. सेकंड, तुम्हाला प्रोफेशनल इन्व्हेस्टिगेशन येत नाही मान्य करा. काही वेळ घटना घडली की रिपोर्टर्स असे बातमी द्यायला लागतात जसे की ते इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर आहे. सो आय एम सेइंग यू आर रिपोर्टर, वी आर इन्व्हेस्टिगेटर्स. हा जो टास्क आहे ते विसरू नका. मी रिपोर्टर म्हणून काम केलं तर चालणार नाही आणि तुम्ही तपासी मालदार म्हणून सुद्धा काम करू नका. लेट अस रिस्पेक्ट ईच अदर आणि लेट अस ऑल्सो गिव्ह बॅलन्स्ड व्ह्यू अबाउट ईच अदर. 3 दशकाहून अधिक असणाऱ्या सेवाकालात मीरा बोरवणकर यांना त्यांच्या अतुलनीय कामगिरीसाठी अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं, ज्यामध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने दिलेला उत्तम सेवेसाठीचा रुक्मिणी पुरस्कार 2004,
बॉम्बे मॅनेजमेंट असोसिएशनने दिलेला सन 2006-2007 साठीचा मॅनेजमेंट वुमन अचिव्हर पुरस्कार, अमेरिकेच्या युनिव्हर्सिटी ऑफ मिनेसोटा यांनी 2008 साली प्रदान केलेला डिस्टिंग्विश लीडरशिप अवॉर्ड 2008, तसेच पुणे विद्यापीठाने 2016 साठी दिलेला जीवन साधना गौरव पुरस्कार असे अनेक पुरस्कार समाविष्ट असून गुणवत्तापूर्ण सेवेसाठीच्या 1997च्या पोलीस पदकाच्या त्या मानकरी ठरल्या आहेत. एवढेच नव्हे तर 2006 साली त्यांच्या सेवा नैपुण्याचा गौरव राष्ट्रपती पोलीस पदक बहाल करून करण्यात आला. आपल्या इतक्या छान या एपिसोडमध्ये तुमच्या करिअरमधल्या इतक्या आजच्या गोष्टी तुम्ही आमच्याबरोबर शेअर केल्या, त्याचबरोबर आजच्या महिलांसाठी तुम्ही खूप गोष्टी सांगितल्यात. पण जाता जाता आम्हाला तुमच्याबरोबर एक रॅपिड फायर राऊंड करायचा आहे. थोडीशी मजा, म्हणजे एरवीची तुमची युनिफॉर्मची शिस्तीची एक करारी जी इमेज आहे त्याच्या पलीकडे जाऊन थोडंसं काही समजून घ्यायचंय. समजा मी विचारलं की तुम्हाला आवडलेला चित्रपट, मी ऑप्शनही देते तुम्हाला, जंजीर की सिंगम. कोणती? जंजीर अमिताभ बच्चनचा की सिंगम अलीकडे आलेला? आय थिंक जंजीर. ओके. पाणीपुरी की पिझ्झा? पाणीपुरी एनी डे. ओके. आता हा थोडासा ट्रिकी आहे आय गेस. पुरणपोळी की आलू पराठा? पुरणपोळी. कारण आलू पराठ्याने माझा वजन वाढतो. मला असं वाटतं की नाही, मी एक मला हे जाता जाता जरूर विचारायचंय की मुळात तुम्ही पंजाबी कुडी आहात आणि आता महाराष्ट्रात इतक्या तुम्ही मुरल्या आहात, इतकं मराठीही तुम्ही सुंदर बोलता खरं तर तुमची मातृभाषा नसताना. तर भाषांवरचं हे तुमचं प्रेम आहे त्याविषयी पटकन सांगा ना, मग मी पुढच्या. भाषावरचे प्रेम. तुम्ही मराठी शिकलात? नो नो नो, असेसाठी शिकले. इफ आय वॉन्ट टू लीड ए कॉन्स्टेबल, माझा असा फॉल कॉमन सेन्स व्ह्यू आहे, जर मला ह्या राज्यात पोलिसाचा लीडरशिप करायचे आहेत, आय मस्ट स्पीक देअर लँग्वेज. म्हणून मी शिकले. मी फार प्रयत्न केला की घरी काम करणारी बाई आहे किंवा माझे बरोबरचा जो पोलीस ड्रायव्हर आणि पोलीस कॉन्स्टेबल आहे त्यांना माझ्याशी फ्रीली कम्युनिकेट करता आला पाहिजे, म्हणून मी मराठी शिकली पाहिजे. पण तुमचं ग्रॅज्युएशन सुद्धा इंग्लिश लिटरेचर मधून आहे ना, तर वाचायला वेळ मिळतो का? आवडतं पुस्तक? मला रात्री झोप येत नाही जोपर्यंत मी वाचलं नाही, तर वाचन रात्रीचा आवश्यक आहे माझ्यासाठी. तुमच्या पुस्तकात इतके सुंदर सुंदर कोट्स आहेत. मी सुरुवातही ज्या एका कोटनीच केले. तर कोण तुमचे आवडते लेखक आहेत? आता सध्या जो मी वाचन करत राहिली, हार्पर ली आहे, त्यांची पुस्तकं आहे टू किल ए मॉकिंग बर्ड. ही मी दुसरी वेळ वाचते पुस्तक. तर म्हणजे असा डिपेंड करतो कोणती पुस्तक सध्या चालू आहे त्यामधून मी सिलेक्ट करते. आवडते छंद म्हणजे वाचना व्यतिरिक्त काय काय आवडतं? तर आय लाईक टू, म्हणजे छंद मला म्हणता येणार नाही, बट आय लाईक टू स्विम, आय लाईक टू वॉक, मग फॅमिली बरोबर बसणे. पेंटिंग मला आवडतं. पेंटिंगमध्ये मी वॉटर कलर्स मला जास्ती आवडतात, मी पेंटिंग करते. आणि रॅपिड फायर मधला शेवटचा एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. तुमच्यावर जर बायोपिक झालं तर कुणी त्यामध्ये काम करावं? कोण अभिनेत्री तुमच्या डोळ्यासमोर असेल? हा प्रश्न मला अगोदर पण विचारण्यात आला, मला सुद्धा माहित नाही, पण मला असं वाटतं की ती साधारण ॲक्ट्रेस असावी. म्हणजे जसे मला माझे करिअरमध्ये वाटलं सेल्फ डाऊट की मी जास्ती उंच नाही, मी जास्ती देखणीय नाही, माझी प्रेझेन्स जसे मेल ऑफिसर्स आले की एकदम दिसतं, त्यांना लोक सॅल्यूट करतात, तशी नाही. तशी साधारण दिसणारी काहीतरी हिरोईन तुम्ही मला वाटतं घ्या. अगदीच, म्हणजे फिजिकली फार स्ट्रॉंग तुम्हाला अपेक्षित नाही किंवा जास्ती उंच, हा, हेफ्टी तशी नसावी असं मला वाटतं. एक पोलीस अधिकारी असं म्हटल्यावरती आमच्या डोळ्यासमोर जी एक युनिफॉर्म मधली इमेज आहे त्याच्या पलीकडे तुम्ही तितकीच एक अतिशय संवेदनशील व्यक्ती आहात आणि ते तुमच्या पुस्तकातूनही जाणवतं, तुम्हाला भेटल्यानंतर जाणवतं. तर त्या डॅशिंगपणाबरोबरच ती तुमची जी सेन्सिटिव्हिटी आहे, अतिशय समजून घेण्याची जी वृत्ती आहे, ती खूप भावते आम्हाला. आणि हा इतकं एक उत्तम संतुलन तुम्ही राखलेलं आहे. तर अगदी जाता जाता जर आमच्या प्रेक्षकांना काही सांगायचं असेल तर काय सांगाल? मला वाटतं असंच हाच सांगावा लागेल की बी युअर सेल्फ. तुम्ही यू आर युअर बेस्ट व्हर्जन. आणि एक काय, स्काय इज द लिमिट बोथ फॉर मेन अँड वुमेन. तुम्ही स्वतःचे जे महत्वाकांक्षा आहेत त्यांना सीमित करू नये.
अलाव युअर सेल्फ टू फ्लाय. नक्कीच. आणि तुम्ही तुमच्या छंदांमध्ये चित्रकलेचा उल्लेख केलात, तर आजच्या आपल्या या भेटीचं एक प्रेमाचं प्रतीक म्हणून आम्हाला तुम्हाला एक चित्र द्यायचंय. हे एक चित्र आमच्याकडून ही प्रज्ञा राजे यांनी तयार केलेली कलाकृती आहे आणि त्यांची शंख सिरीज आहे. तर याचं प्रतीक असं आहे की हा सूर्य आहे, चंद्र आहे. दिवस रात्र तुम्ही जे काम केलं, अहर्निश जी सेवा केली, त्याचं हे प्रतीक आहे. आणि हा शंख जो आहे तो आता आपण म्हटलं तसं वर्क लाईफ बॅलन्सचं एक प्रतीक आहे. हो, धन्यवाद. आज तुमची ही जी भेट आहे, मला वाटतं आम्हा सगळ्यांच्याच खूप दीर्घकाळ स्मरणात राहील. आणि नेहमीच तुम्हाला भेटल्यानंतर एका सकारात्मकतेचा, एका ऊर्जेचा अनुभव आम्ही घेत असतो. आणि हाच अनुभव प्रेक्षक हो आपण मॅडम कमिशनर या पुस्तकाच्या निमित्ताने पुन्हा पुन्हा घेऊ शकतो. मला असं वाटतं की प्रत्येकाने हे पुस्तक वाचलं पाहिजे आणि प्रत्येकीने तर वाचलंच पाहिजे. आणि एक खूप छान आनंदाची गोष्ट म्हणजे सायली गोखले या पुस्तकाचा अनुवाद करतायत आणि विश्वकर्मा पब्लिकेशनच्या वतीने थोड्याच दिवसात आपल्याला याची मराठी आवृत्ती सुद्धा वाचता येणार आहे. तर याही आवृत्तीसाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. स्मृतिगंध आणि जाई काजळ प्रस्तुत प्रवर्तन संवाद प्रवर्तक स्त्रियांशी या मालिकेचा हा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. तुमच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. आणि हो, स्मृतिगंधाचं फेसबुक पेज आणि स्मृतिगंध ओरिजिनल्स ही आपली यूट्यूब वाहिनी या दोघांनाही सबस्क्राईब तर तुम्ही केलं असेलच, नसेल केलं तर ताबडतोब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर, आप्तेष्टांबरोबर शेअर सुद्धा जरूर करा. तुम्ही ज्या पद्धतीने इतकं सुंदर तुमचं करिअर घडवलं, त्याचबरोबर कुटुंबही सांभाळलं, तर मला वाटतं की आम्ही ही सिरीज करण्यामागे, ही मालिका करण्यामागे जे एक उद्देश आहे की प्रवर्तक स्त्रिया ज्यांनी सुरुवात केली, तर अशा पोलीस दलातल्या ज्या अग्रेसर स्त्रिया आहेत त्यांपैकी तुम्ही आहात. तर तुम्ही या मालिकेत सहभागी झालात यासाठी खूप मनापासून आभार. नमस्कार. धन्यवाद.